ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। 27 ऑक्टोबरला वरळी डोममध्ये हा मेळावा पार पडणार आहे। निर्धार मेळाव्यामध्ये संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा नारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिला जातोय। स्वतः उद्धव ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करतील। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेळाव्याचं पोस्टर आता जाहीर करण्यात आलंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी खळबळजनक वक्तव्य केलंय। कार्यकर्त्यांचे मोबाईल सर्व्हिलन्सवर टाकलेत, तसंच भंडाऱ्यातील सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर टाकलेत असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय। तर एक चुकीचं बटन पुढचे 5 वर्ष सत्यानाश करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। तिकीट न मिळाल्याच्या रागामध्ये आपण खडा तमाशा उभा करतो, मात्र आता कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली तर नेत्यांची दारं बंद होतील असा स्पष्ट इशाराच बावनकुळे यांनी दिलाय। पुढचे 5 वर्ष भंडारा शहराला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही। या भंडारा शहराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार। आवेशामध्ये तिकीट न भेटण्याच्या रागामध्ये आपण त्या ठिकाणी खडा तमाशा उभा करतो, पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी ही पक्षाला किती नुकसान करेल। एक नगरपालिकेने कमी जास्त होणार नाही, पण देवेंद्र फडणवीस सरकारचा, मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्यामोड झाल्याशिवाय राहणार नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। मुंबईमधल्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या या भेटीमध्ये सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या। एमसीएच्या निवडणुकीसाठी गाठीभेटी वाढल्याची चर्चा रंगतेय। येत्या डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका पार पडत आहेत। या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। तब्बल 24 वर्षांनी उद्धव आणि राज ठाकरे आणि जय जयवंती ही भावंड आणि त्यांचं कुटुंब एकाच छताखाली आलेलं पाहायला मिळालंय। जय जयवंती या राज ठाकरेंच्या भगिनी आहेत। ठाकरे बंधूंनी जय जयवंती यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली आहे। यावेळी राज ठाकरेंचं अवघं कुटुंब आणि उद्धव ठाकरेंचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं। तब्बल 3.5 तास हे कौटुंबिक जिव्हाळ्याचे क्षण रंगलेले पाहायला मिळाले। यावेळी ठाकरे घराण्याची नेक्स्ट जनरेशन अर्थात आदित्य, तेजस आणि अमित आणि त्यासोबतच उर्वशी हजर होती। त्यामुळे ठाकरे घराण्याची कौटुंबिक एकी राजकीय ऐक्याच्या दिशेनं पडलेलं मोठं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल। त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकीची केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगतेय। गेल्या काही दिवसांपासून गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार कोण यावर सातत्यानं चर्चा सुरू आहे। बीडमध्ये झालेल्या ओबीसींच्या महाएल्गार सभेमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस हे धनंजय मुंडे असल्याचंच विधान केलं होतं। तसंच वारसदार हा पोटचा नसून विचारांचा असतो असं धनंजय मुंडेंच्या घटस्फोटित पत्नी करुणा शर्मा म्हणाल्या होत्या। त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। दरम्यान अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आलेल्या मुंडे भाऊ भगिनींमध्ये मिठाचा खडा टाकू नका असा सल्ला प्रकाश महाजन यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिलाय। पंकजा मुंडेंना जनतेनं गोपीनाथ मुंडेंचं वारसदार केल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरेना, मला काहीतरी काम द्या, मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाल। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत, गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या। गोपीनाथरावचा वारस म्हणून लोक तिच्याकडे पाहत आहेत आणि तुम्ही तिथे बीड मधून हे वक्तव्य करतात। आज बहिणी भावाचं सख्य खूप चांगली गोष्ट आहे। हे सख्य यावत चंद्र दिवो करू राहावं असं माझं मत आहे। बहीण भाऊ एकत्र असले पाहिजे। तुम्हाला याच्यात मिठाचा खडा टाकायचा आहे। दरम्यान या प्रकरणावरून मनोज जरांगेंनी छगन भुजबळांचा समाचार घेतला। छगन भुजबळांनी संस्कारहीन वागू नये, तसंच मुंडे कुटुंबाला हिणवायचं आहे का असा सवाल जरांगेंनी भुजबळांना केलाय। त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का नुसतं बोलायचंच कळतं फक्त। राज्यात देशात दबदबा निर्माण केला, त्या माणसाला कितीतरी वेळेस खाली मान घालून चालावं लागलं। खऱ्या वारसाला कळत नाही काही, तरी ते खरा वारसा त्या सगळं झेंडू तू काय बोलावं आपल्यासारख्याने। खऱ्या वर्षांनी खड्यासारखे असले बाजू सर केले पाहिजे। चल हट बाजूला। धनंजय मुंडेंनीच मुंडे घराण्यामध्ये दरी निर्माण केली आहे अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। तर पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार हे म्हणण्याची गरज नाही। पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग वारसदार कोण असा सवालही मनोज जरांगेंनी केलाय। आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणार आहे। माणसाच्या पोरीला खऱ्या वारसाला टोचणी दिली जाते, संगत राहते, टोचून बोललं जातं, हिनवलं जातं, हे कळत नाही का त्यांच्या यांना।
त्यांच्यात दरी निर्माण व्हायला लागली, तो करायला लागला, हे कळत नाही का? दरी तर त्यांनीच निर्माण केली ना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर बंदी घाला अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. देशाच्या समता, समानता, बंधुत्व याचा धोका आहे आणि याला आंबेडकर कार्यकर्ते त्याचमुळे RSSला विरोध करत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही आपणास मागणी करत आहे की राज्यामध्ये RSSच्या पथसंचलनास बंदी आणावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि राष्ट्र निर्माण यासाठी कार्य करणारी देशातली प्रमुख संस्था आहे. या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारे लोक मूर्ख आणि राष्ट्रद्रोही आहेत अशी जोरदार टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देशामध्ये राष्ट्रभावना निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेमध्ये संघाची विचारधारा प्रतिबिंबित होते. त्यामुळे जो कोणी संघावर बंदी घालण्याचा विचार करतो तो खरं तर राष्ट्रद्रोही आहे असंही बावनकुळे यांनी म्हटलंय. आज आपल्या देशामध्ये काम करतो त्याच्यावर बंदी आणण्याचं जे असे प्रस्ताव आहे ते खरं तर मुखद लोक आहे. यांना केवळ त्या ठिकाणी राष्ट्रहित, राष्ट्रभावना काही नाही, राष्ट्रद्रोहाचा विचार करणारे लोक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याचा विचार करण्याचं पत्र येतात राष्ट्रविरोधी लोक असतील. कर्जत तालुक्यामधल्या राजकीय समीकरणांना वेग आले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या निवासस्थानी भाजप आमदार राम शिंदेंनी भेट दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. नुकताच 7 वर्ष जिल्हाध्यक्षपद सांभाळल्यानंतर फाळके यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर थेट राम शिंदे त्यांच्या घरी पोहोचल्यानं विरोधक एकत्र आल्याच्या चर्चांना ऊत आलाय. जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. यामुळे आता या घडामोडींमुळे रोहित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर नाहीये ना, असा सवाल राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातोय. पुण्यातील शनिवार वाडावरून सुरू असलेले वाद मिटवण्याचं काम मिटताना किंवा संपताना दिसत नाहीये. नमाज पठणाचा वाद सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही शनिवार वाड्यामध्ये आंदोलन करण्यात आलंय. मात्र आंदोलनाचं कारण नमाज पठण किंवा मजार नाहीये, तर नानासाहेब पेशव्यांची समाधी होता. शनिवार वाड्याचे मालक नानासाहेब पेशव्यांच्या समाधीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय. भाजपचा फक्त प्रॉपर्टीवर डोळा असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून नानासाहेब पेशव्यांच्या समाधीवर दुग्धाभिषेकही करण्यात आलाय. तर शनिवार वाडा ज्यांनी बांधला त्यांची अवहेलना सहन करणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. त्या समाधीचा आज झालेलं जे प्रकार आहे, दुरावस्था आहे, ही दुरावस्था 100 नगरसेवकांच्या भारतीय जनता पार्टीला, केंद्रीय मंत्र्यांना, खासदारांनाही दिसत नाही का? त्याच्याकरता आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या समाधीला आम्ही दुग्धाभिषेक घातला. नागपुरात पत्रकारांशी मारलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गावर भाष्य केलंय. शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गामध्ये बदल होऊ शकतो अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये बदल अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. शक्तीपीठ महामार्गाला विरोधी पक्षातील नेत्यांसह कोल्हापूर आणि परिसरातील काही नागरिकांनी विरोध केलेला होता. दिवाळी मिलनच्या निमित्तानं नागपुरातल्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी फडणवीसांनी अनौपचारिक संवाद साधताना ही माहिती दिली आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा धुळफेक करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी केली आहे. तसंच शक्तीपीठ महामार्गाला केवळ 3 जिल्ह्यांमधून विरोध नाहीये, तर 12 जिल्ह्यांमधून विरोध आहे असंही सतेज पाटील म्हटलंय. तर मुख्यमंत्र्यांनी अनावश्यक शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणीही सतेज पाटलांनी केली आहे. आमची भूमिका शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला महामार्ग आहे, तो पूर्णपणे रद्द केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. अर्धा रद्द करणार या अर्धा बदलणार किंवा सांगली, कोल्हापूर, सोलापूरचा फेरविचार करू असं अनौपचारिकता म्हणणे याचा अर्थ 50% गरज नाही हे सिद्ध होते. शक्तीपीठ हा कर्जाच्या खाईमध्ये लोटणारा महामार्ग असल्याची टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. तर अनावश्यक शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी देखील राजू शेट्टी करतायत. त्याला समांतर असणारा रस्ता
पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आहे. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे. त्याची काही गरज नाही आहे. त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय. त्यामुळे एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएसच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र मोर्चा काढण्यावर वंचित ठाम असून आपण स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार अशी माहिती सुजात आंबेडकरांनी दिली आहे. माझं ह्याच्याबद्दल नुसतं एकच म्हणायचं, मोर्चाची परवानगी येऊ का न येऊ, मोर्चा तर निघणार आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सगळे राज्याचे पदाधिकारी तसंच राष्ट्रीय लेवलचे पदाधिकारी, सगळे ज्येष्ठ नेते आणि त्याच पद्धतीने खास करून युवक बांधव ह्या मोर्चामध्ये असणार आहे. मी स्वतः असणार आहे, बाळासाहेबांच्या शेड्यूलवरती आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा भाजपसह काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर तोफ टाकली आहे. सापनाथ आणि नागनाथ एकच आहेत असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधलाय. तसंच आम्ही आरएसएसच्या कार्यालयावर संभाजीनगर येथे मोर्चा काढतोय. तुमच्यात हिंमत असेल तर या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलंय. सगळ्या तमाम चोरांना पुढच्या निवडणुकीमध्ये घरी बसवलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मित्रांनो, आम्ही नेहमी म्हणत आलोय की इकडे खासदार जरी काँग्रेसचा असला तरी काम होतं सर्रास भाजपचं. आणि म्हणून आम्ही म्हणतो की बीजेपी आणि काँग्रेस हे सापनाथ नागनाथ आहेत, कोणी वेगळं नाहीये. संरक्षण मंत्रालयानं 79,000 कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये ही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. 1 नोव्हेंबरपासून खातेधारकांना बँक खात्यामध्ये 4 नॉमिनी जोडता येणार आहेत. खाते नामांकन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतलाय. तसंच प्रत्येक नामांकित व्यक्तीचा वाटा किंवा टक्केवारी देखील आपण ठरवू शकू. निलेश घायवळ प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आलाय. पासपोर्ट प्रदेश कार्यालयाकडून ऑर्डर जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयामध्ये तसंच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयामध्ये घायवळबाबत अहवाल सादर केलेला होता. पासपोर्ट रद्द झाल्यानं निलेश घायवळच्या अडचणी आता वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित 256 कोटींच्या ड्रग रॅकेटचा आता पर्दाफाश केलाय. या प्रकरणामध्ये कुख्यात ड्रग माफिया सलीम डोलाचा साथीदार मोहम्मद सलीम सुहेल शेखला दुबईमध्ये अटक करून भारतामध्ये आणण्यात आले. सांगली जिल्ह्यातल्या मेफेड्रॉन ड्रग फॅक्टरीशी या प्रकरणाचा संबंध असून त्याचं जाळ दुबईपर्यंत पसरलंय. या कारवाईमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत 256 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा माल जप्त केला असून 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली आहे. वेगवान गाडीच्या टपावर बसून तरुणांनी रस्त्यावर धिंगाणा घातलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान व्हायरल व्हिडिओवरून रोमियो राठोड आणि संतोष राठोड आणि चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तसंच पोलिसांनी ही गाडीही जप्त केली आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला झालाय. इमारतीबाहेर फटाके फोडत असताना 4 लोकांकडून लाठीकाठीनं त्यांना मारहाण करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून 4 जणांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. तसंच या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी हल्ला करणाऱ्या 4 विरोधात गुन्हाही दाखल करून त्यांना अटक केली आहे. हल्ल्यामागील कारणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत पाहत राहा एबीपी माझा.